हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. आज मी तुमच्याबरोबर माझं इव्हिनिंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे. बट बिफोर जम्प टू द वर्क, लेट्स एन्जॉय अ कप ऑफ टी. सकाळचा आणि संध्याकाळचा चहा ना आमच्याकडे लागतोच कंपल्सरी. मल्हारच्या एक्झाम पण आता सुरू होत असल्यामुळे मला जास्तीत जास्त टाईम त्यालाच द्यावा लागत आहे. कारण मुलं मोठी असतील तर त्यांना स्वतःचा अभ्यास स्वतः करता येतो किंवा आपण एकदा त्यांना सांगितलं की समजतं. पण लहान मुलांना आपण स्वतःहून बसूनच त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यावी लागते. सो जेव्हा पण मला थोडासा एक्स्ट्रा टाईम मिळतो त्यावेळेस मी काही जी एक्स्ट्राची कामं असतात ती त्या वेळेमध्ये मी करून घेते. उन्हाळा सुरू झाल्यापासून मला कैरीची चटणी बनवायची होती. कारण माझ्या घरामध्ये कैरीची चटणी सगळ्यांनाच खूप आवडते. सो आज मी कैरीची चटणी बनवणार आहे. मिक्सरमध्ये पण आपण ही कैरीची चटणी बनवू शकतो, पण त्यानी खूपच फाईन पेस्ट होते आणि मला तशी पेस्ट नाही आवडत. तर जी चॉपरमध्ये बनवलेली चटणी असते त्याची टेस्ट पण छान लागते. सो मी चॉपरमध्ये ही चटणी बनवणार आहे. तर मी कैरीचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि त्यामध्ये थोडंसं जिरं, लसूण, लाल तिखट, हळद आणि मीठ घालून ते छान चॉप करून घेतलं. आणि खूपच फास्ट आपली ही कैरीची चटणी तयार होते. तर ही आपण भाताबरोबर किंवा चपातीबरोबर साईड डिश म्हणून खाऊ शकतो. कैरीची चटणी बनवली होती. सो आय प्लॅन टू मेक सिम्पल कढी राईस टुडे. आजचा मल्हारचा अभ्यास पण पेंडिंग होता आणि आज कुकिंगला पण खूप टाईम लागणार नव्हता. सो मी कुकिंग झाल्यानंतर किंवा जेवण झाल्यानंतर मल्हारचा अभ्यास घ्यायचा प्लॅन केला. मी सिंपल डाळ खिचडी बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे कुकरमध्ये थोडंसं तेल गरम केलं आणि त्यामध्ये जिरं आणि लसूणची फोडणी दिली. त्यानंतर मी त्यामध्ये थोडासा कांदा बारीक चिरून टाकला आणि कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेलं टोमॅटो ॲड केलं. टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये मी ड्राय मसाले घालून ते छान परतून घेतले. त्यानंतर त्यामध्ये मसुरीची आणि तुरीची मिक्स डाळ घालून 1 मिनिट परतून घेतलं आणि नंतर त्यामध्ये धुवून 10 मिनिट भिजवून घेतलेला तांदूळ घातला आणि आवश्यक तेवढं पाणी घालून 3 कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्या. कढीसाठी मी इथे 1 वाटी दही घेतलं. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याचं आधी ताक बनवून घेतलं. नंतर त्यामध्ये थोडीशी साखर, मीठ आणि हळद घालून ते व्यवस्थित मिक्स केलं. नंतर त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घातलं आणि त्यामध्ये त्याच्या गाठी राहणार नाहीत असं ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि नंतर थोडीशी हिरवी मिरची, लसूण आणि मोहरीच्या फोडणीमध्ये हे ताक मिक्स करून घेतलं.
आणि विदिन 5 मिनिटमध्ये आपली कढी तयार होते. जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्त्याने कढीची टेस्ट आणखीन छान वाढते. आत्ता माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी तो स्किप केला. कढी खिचडी कॉम्बिनेशन टेस्टला खूपच छान लागतं आणि बनवायला पण इझी आणि कुकिंगला टाईम पण खूप लागत नाही. जर तुम्हाला एखाद्या वेळेस जेवण बनवायचा कंटाळा आला असेल किंवा तुम्हाला फास्ट स्वयंपाक करायचा असेल तर तुम्ही कढी खिचडी हा ऑप्शन ट्राय करू शकता. जेवण झालं की मी आधी मल्हारचा अभ्यास घेतला. कारण एकदा का त्याचा अभ्यास झाला आणि तो झोपला की मी माझं बाकीची जी कामं आहेत ती निवांत आवरू शकते. These are cars. आता बघ इथं कसं दॅट आणि धिस कसं वापरले बघ. दिस इज अ बॉक्स. बॉक्स आपल्या जवळ आहे म्हणून दिस वापरलं. दिस इज दॅट इज अ नेस्ट. एकच नेस्ट आहे तरी पण त्याला दॅट का वापरलं? कारण ते नेस्ट कुठं असतं? वरती लांब झाडावर असतं. मग ते झाडावरचं आपल्याला हे होतं का? हाताला येतं का झाडावरचं नेस्ट? म्हणून त्याला काय वापरलं? ते आपल्यापासून लांब आहे आणि एकच आहे म्हणून त्याला दॅट वापरलं. दॅट इज अ नेस्ट. दिस इज अ नेस्ट वापरलं का? नाही. दॅट इज अ नेस्ट वापरलं कारण ते आपल्या हाताला येत नाही. गेल्या आठवड्यापासून मी रोज सकाळी आणि संध्याकाळचा वॉक स्टार्ट केलेला आहे. आज मल्हारचा अभ्यास घेत घेत मला खूप लेट झालं आणि त्यामुळे मग मी आधी वॉक करून यायचं असं ठरवलं आणि नंतर वरती आल्यानंतर मी किचनची माझी जी पण काही पेंडिंग कामं आहेत ती करणार आहे. कारण आज मला आधीच खूप लेट झालं होतं आणि त्यात जर मी किचनची कामं आवरत बसले तर माझा वॉक आज मिस झाला असता. सो मला कंटिन्युटी ठेवायची होती म्हणून मग मी आधी वॉक करायला गेले. हेल्थसाठी तरी वॉक चांगलंच आहे, पण दिवसभराच्या धावपळीतून आपण थोडासा स्वतःसाठी पण टाईम काढला पाहिजे असं मला वाटतं. आणि घरातली कामं तर काय मग होतच राहतील. तर आफ्टर वॉक मल्हारला मी झोपवलं आणि नंतर मी पटकन माझं किचन आवरून घेतलं. दुसऱ्या दिवशी चतुर्थी असल्यामुळे मला ब्रेकफास्टची किंवा दुपारच्या जेवणाची तयारी करून ठेवायची नव्हती. तर चतुर्थीसाठी मी इथे साबुदाणा भिजत घालून ठेवला. नाहीतर मोस्टली मी रात्रीच सकाळच्या ब्रेकफास्टची किंवा दुपारच्या जेवणाची जर काही पूर्वतयारी मला पॉसिबल असेल ती करून ठेवते. आणि उद्या चतुर्थी असल्यामुळे मला आज ती करायची गरज नव्हती. तर मी सकाळी मल्हारला पण काहीतरी इन्स्टंट रव्याचे आप्पे किंवा डोसा बनवून द्यायचा विचार केला. तो मग मल्हारच्या डब्याची पण मला काही वेगळी तयारी करून ठेवायची गरज नव्हती. तर जेव्हापासून मी सकाळचा वॉक घ्यायला स्टार्ट केलं त्या दिवसापासून मी संध्याकाळी झोपतानाच जेवढं पॉसिबल असेल तेवढं घर पण आवरून झोपते. म्हणजे सकाळी मला पटकन उठलं की डायरेक्ट फ्रेश होऊन वॉकला जाता येईल. याउलट जर आपण सकाळी उठलो आणि आपण घरामध्ये सगळीकडे जर पसारा बघितला तर आपला मूडच राहत नाही एक्सरसाइज करायचा किंवा वॉकला जायचा. आपण त्याच कामामध्ये अडकून जातो. सो जर स्वतःसाठी वेळ काढायचा असेल, स्वतःला फिट ठेवायचं असेल तर त्यासाठी जी काय आपल्याला पूर्वतयारी करावी लागेल ती करायची.
असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही स्वतःसाठी कसा टाईम काढता हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्ही काय इव्हनिंग टू नाईट रुटीन फॉलो करता हे पण मला ऐकायला आवडेल. ते पण तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.